किती वेळा तरी खाकीच्या वेळेला व्हॅनिटी लांब होती तर रस्त्यात कपडे बदललेत असं हे करा रे. बच्चन साहेब पॅन्ट बदलली, खूप गर्दी होती, पब्लिक खूप आलं होतं आणि सगळ्या सह्या येत होत्या. सह्या बच्चन साहेब सह्या देत होते, अक्षय कुमार सह्या देत होते. तर एकदम 100 रुपयाची नोट पुढे गेली बच्चन साहेबांसमोर. त्यांनी बघितलं, त्याच्यावर असं बघितलं आणि ते निघून गेले. मग मी गेलो, लुक टेस्ट दिली आणि 12 दिवसांनी मला फोन आला की गायतोंडे तुम्ही करताय. गुब्बारे नावाच्या सिरियलला रेल्वे पोलीसची भूमिका होती. मी घरी होतो, सुशांतचा मला फोन आला, येतो 2 डायलॉग ये, काय नाही. अरे तर 2 डायलॉग होते मला. ओके. लागोपाठ 3 सिनेमे, त्याच्या आधी मराठी कुठलाच नव्हता. हे 3 सिनेमे आले म्हणजे ते सिक्सरच नाही. मग इंडस्ट्रीमध्ये आपल्या काय माहिती ना, इंडस्ट्रीमध्ये धचा मा खूप करतात. एकदा पुण्यात मी बाजार नावाचा सिनेमा करत होतो आणि पोलीस इन्स्पेक्टर होतो आणि पुढे विद्यापीठात पोलीस स्टेशन, त्यामुळे तिथे सिगरेट प्यायला आला आणि तेव्हा मी सिगरेट प्यायचो. ते अलाव नव्हती सिगरेट प्यायला. तर मला सांगण्यात आलं की केबिन आहे वॉचमॅनची, तिथे बसा. ओके. तर मी आपला गपचूप बसलो होतो सिगरेट पीत. तेव्हा लक्ष पण चालू होतं. तेवढं बाईक आली, त्या सब इन्स्पेक्टर, आणि मी 3 स्टार इन्स्पेक्टर होतो तेव्हा बाजारमध्ये. सब इन्स्पेक्टर आले, बाईक माझ्याच दिशेने आली. मी लगेच सिगरेट खाली. आता मी सिगरेट सोडणार होतो अशी, कारण पोलीस आले ना डायरेक्ट खरे पुण्याचे. तो आला सब इन्स्पेक्टर, मला चेस सल्ट मारला खटकन, कारण मला फुल युनिफॉर्म नव्हता, त्याचा पण फुल युनिफॉर्म आणि पाठीमागे हवालदार होता. नशीब तो होता तरी. मग हा सुशांत शेलार आले, मला म्हणाले की कमल्या मुकुल अभ्यंकरांना बोल की तू ह्या वेळेला छोटी भूमिका देईल, पुढच्याला मला मोठी भूमिका द्या. म्हटलं हे आपल्याला जमणार नाही, आपण लालबाग काळा चुकीची माणसं आहोत, समाधानी माणसं, असं मागणं आपल्याला जमणार नाही. पहिलीच्या परिस्थितीत कापतायत, त्या परिस्थितीत मी एका एरियात जातोय जो माझ्या मित्राचा असला तरी पण माझा मित्र एकच आहे तिथे, आणि त्या रूम मध्ये त्या 140चा रूम होता स्क्वेअर फीटचा, त्यात 8 मुसलमान आणि मी एकटा होतो. फक्त मी त्यांना गुरु, मग त्यांचा गुरु मी बसवतोय मोन ऍक्टिंग, एवढंच काहीतरी होतं, बाकी काही नव्हतं. हॅलो, हाय, नमस्कार. मी रसिका शिंदे आणि महा MTV गप्पामध्ये तुमचं स्वागत. आज मी तुमच्या भेटीला एक असा कलाकार आणलाय ज्याची खरं तर खऱ्या नावापेक्षा इन्स्पेक्टर गायतोंडे ही ओळख खरं तर आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ झाली आहे. असे अभिनेते कमलेश सावंत सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत महा MTV गप्पामध्ये. आणि हा संपूर्ण एपिसोड जो असणार आहे तो तुमच्याकडून खूप किस्से ऐकायचे आहेत मला, कारण हिंदीतल्या दिग्गज कलाकारांसोबत कामं केलेत. आय एम शुअर प्रचंड मुळात अभिमान आहे की एक मराठी कलाकार हिंदीतल्या एवढ्या ग्रेट कलाकारांसोबत कामं करतोय. तर पहिलंच एक असं होतं की गायतोंडे ही तुमची ओळख झाली आहे, इन्स्पेक्टर गायतोंडे. दृश्यम या चित्रपटामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख ही मिळाली. तर मुळात त्या चित्रपटाबद्दल म्हणजे एक असतं ना की हा चित्रपट आपल्याला असं काहीतरी एक देऊन जातो, तसं दृश्यमने नक्कीच आतापर्यंत ज्या चित्रपट केले, पण दृश्यमने एक तुम्हाला काहीतरी नक्कीच ॲज अ कमलेश सावंत म्हणून काहीतरी एक भारी असं काहीतरी देऊन गेलंय. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. बेसिकली कसं, दृश्यमचं कास्टिंग डिरेक्टर विकी सिदाना होते आणि हे गायतोंडेचं कॅरेक्टर तुम्ही बघितलेलं आहे, त्याला लेंथ पण होती, डेप्थ पण होती, आणि महाराष्ट्रीयन कॅरेक्टर, त्यांना बेस महाराष्ट्रीयन होता, गोवा बेस. त्यामुळे ह्याचं हे टोटल कास्टिंग जे झालंय, ऑडिशन झालेले आहेत, त्या मुंबई, गोवा, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी झाले. आणि निशिकांत कामत सरांना मी माहित होतो, कारण मी माझं सौभाग्य असं की त्यांच्याकडे मी 98 पासून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मी काय देऊ शकत नाही आणि मी काय देऊ शकतो हे त्यांना माहित होतं. मी हे बेसिकली तुम्हाला काय सांगतोय की गायतोंडे ही भूमिका, सब इन्स्पेक्टर कमलाकर गायतोंडे ही भूमिका मला मिळण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण एवढ्या ठिकाणी ऑडिशन झाल्यानंतर भरपूर कलाकारांनी, मोठमोठ्या कलाकारांनी ऑडिशन दिल्या, त्या सगळ्यांच्या कलाकारांच्या ऑडिशन चांगल्या झाल्या होत्या. आणि निशिकांत कामत सरांवर मी खूप काम केल्यामुळे आमचं एक ट्युनिंग होतं, हा एक दुसरा मुद्दा महत्वाचा. आणि त्यांना माहित होतं की मी कुठे कमी पडू शकतो आणि मी कुठे जास्त देऊ शकतो आणि मला कुठे लिमिटमध्ये त्यांना ठेवता येईल, हे त्यांना माहिती होतं खूप काम केल्यामुळे. तर आणि निशिकांत कामत सर म्हणजे स्वतः ते ऍक्टर होते, एडिटर होते, चांगले स्क्रीन प्ले रायटर होते, संवाद रायटर होते, तर सगळ्या बाजूनी त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे त्यांना कमल्या देऊ शकतो का ह्यावर त्यांना कॉन्फिडन्स होता, म्हणून माझं कास्टिंग झालं. काय म्हणायचं ते तुम्हाला? मला ते कमळ्या, मोस्टली इंडस्ट्रीमध्ये मला सगळेजण कमळ्या म्हणतात. आणि हा मकरंद अनासपुरे सर मला कमळू म्हणतात कधी कधी लाडात. तर कमळे हे फिक्स आहे नाव आमचं. तर ते कमळ्या काय देऊ शकतो.
हे त्यांना माहिती होतं निशिकांत सरांना. तर त्यामुळे ही भूमिका मला मिळाली असं मी म्हणेन. कारण मला जेव्हा फोन आला तेव्हा मला त्याच्या आधी लय भारीसाठी फोन आला होता आणि माझं लक्ष नावाची मालिका स्टार प्रवाहावर सुरू होती. आणि लय भारीच्या वेळेला काय होतं की आमची कॅरेक्टर आर्टिस्ट खूप कमी होते लक्षला आणि 1 तासाचा एपिसोड होता तो. त्यामुळे आम्ही 30 काय आम्ही 32-35 दिवस काम करत होतो. 2-2 युनिटमध्ये आम्ही काम करत होतो. कारण 7 दिवसात 7 एपिसोड, ते पण 1-1 तासाचे. आणि युनिट कमी होतं आमचं कॅरेक्टर आर्टिस्टचं. मग मला फोन आला निशिकांत सरांचा एकदम कॉन्फिडेंटली, मला तुझे 50 दिवस आहेत, 25-25 दिवस. बरं, म्हणजे ते सांगायचं नाही, ते सांगितलं फक्त की तू हे करतोय वगैरे. नाही, मग त्यांनी मला फोन केला. म्हटलं सर मला तुमच्याकडे काम करायला खूप आवडतो, मुश्किल मी 10 दिवस काढू शकतो. अरे मग त्यांनी मला घातल्या शिव्या, कारण ती भूमिका खूप महत्वाची. त्यांची खूप इच्छा होती की ती मी करावी म्हणून. रितेश देशमुख सरांनी जे केले त्याच्याबद्दल त्यांचा मित्र जो दाखवले संजय खापरे सरांनी ती भूमिका साकारली, खूप उत्तम साकारली. तर त्यात ते नाराज झाले होते. आणि मग नंतर दृश्यम आला तेव्हा माझं भाग्य असं होतं की अर्धा तासाचा एपिसोड झाला होता लक्षचा आणि कॅरेक्टर आर्टिस्ट वाढले होते, त्यामुळे मी करू शकलो असतो. मग जेव्हा त्यांचा मला योचा फोन आला, सचिन पाठक असोसिएट डिरेक्टर, की निशिकांत कामत सर आठवण काढतायत तुमची दृश्यम बद्दल, थांबा मी त्यांना सांगतो फोन करा. नको नको म्हटलं तूच बोल. तर तरी कामत सरांनी बोला आता काय 3 जण शॉर्टलिस्ट मध्ये आले आधीच सांगतोय. मग काय यावेळेला नाही सर मला फक्त 2 दिवस द्या. म्हणजे तू नाही येणार आहेस, तुला नाही करायचं आहे. नाही करायचं काय, मला 2 दिवस द्या. तुम्ही 3 जण शॉर्टलिस्ट मध्ये आहेत ना, तर मला 2 दिवस द्या. हे 2 दिवस मी ह्यासाठी घेतले होते की माझी रेग्युलर सिरियल चालू होती. माझं त्यांना विचारणं कर्तव्य होतं. मग माझ्या मी प्रोड्युसरना विचारलं, ईपींना विचारलं, मग त्यांनी चॅनलच्या ईपींना सांगितलं विचारायला. मी म्हटलं मी शॉर्टलिस्ट नाही आहे, 3 जण शॉर्टलिस्ट मध्ये आधीच आहेत, पण मला लुक टेस्टला बोलवलंय. जर मी चुकून शॉर्टलिस्ट झालो तर मला 2 महिने तुम्हाला एक्सक्यूज द्यावा लागेल. पण ते मान्य केलं चॅनलने, स्टार प्रवाह वाहिनीने ते मान्य केलं आणि मला चान्स दिला. मग मी गेलो, लुक टेस्ट दिली आणि 12 दिवसांनी मला फोन आला की गायतोंडे तुम्ही करताय. म्हटलं धन्यवाद. मग सगळं ते बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि मग 12 फेब्रुवारीला आम्हाला गोव्याला बोलवलं. गोवा बेस असल्यामुळे एक्सटिरियर गोव्यात केलं. सिंग साऊंड सिनेमा असल्यामुळे रामोजीमध्ये सेट लावला होता. फक्त एक्सटिरियर जेवढे ते आम्ही गोव्यामध्ये शूट केलं. 2 दिवस आधी बोलवलं त्या प्रिपरेशनसाठी आणि त्यांना मूछ हवी होती निशिकांत सरना. तेव्हा मला मूछ नव्हती. मग मी म्हटलं डुप्लिकेट लावायला मस्त गोरेगावला आपला एक्सपर्ट आहे, तुम्हाला चांगली करून देतो. अरे काय यार, ओरिजिनलची मजा वेगळी. मग मी परत चॅनलच्या जीपींना फोन केला, हे केलं त्यांनी रिक्वेस्ट केली की असं आहे, पण एपिसोडमध्ये अचानक मूछ वाढत जाणार, तुम्हाला चालेल का? तुमचं सिरियल कारण 1 महिना होता माझ्याकडे, 1 महिन्यात माझे एपिसोड काढत होते. ते बोलले चालेल, तुम्ही एवढा मोठा सिनेमा करता ना, चालेल. तेही मला स्टार प्रवाह वाहिनीने एक्सक्यूज दिलं. हे खूप मोठी गोष्ट आहे. मग मूछ वाढत जात होती, म्हणजे एका एपिसोडमध्ये पहिल्या दिवशी वेगळी मूछ होती, नंतर वाढलेली होती. ते त्यांनी एक्सेप्ट केलं चॅनलने, प्रेक्षकांनी पण केले. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग सेटवर गेलो आणि दाखवला, अरे कळल्या खुश. आणि बरं कामत सरांना हे माहित होतं की मी स्क्रिप्ट वाचत नाही. मी आधी मला दिली की स्क्रिप्ट मी वाचत नाही. मग कसं करता? मी सेटवर गेल्यावरती लागेल सीन तो वाचतो. असं वाचतो. कारण मला सवय कशी, माझे गुरु विजय लक्ष्मण खानविलकर, तर त्या आधीपासून मी त्यांना असिस्ट करत आलो. असिस्ट रोल करत, कारण आमचा ग्रुप होता, तर मला असिस्टंट करावं लागणार होतं. तर मी असिस्ट करत आलो, तर मला सगळं काम करावं लागायचं. त्यामुळे कसं होतं की ती सवय लागली असायची की शेड्युलिंग आखण्यापासूनचे सगळं मी करायचो. तर स्क्रिप्ट वाचणं, म्हणजे एखादा सीन वाचल्यानंतर तो पटकन बाहेर ठेवायला मला वेळ लागत नाही. कारण त्याचं कारण हा बेस आहे, माझे गुरु की त्यांच्याने मला असिस्ट करायला मिळालं, हा बेस आहे. तर मी तिथे वाचतो 2दा सीन आणि बाजूला ठेवून देतो. मग माझी मस्ती जी सुरू असते इकडे टाइमपास, इकडे तिकडे. मग सीनच्या वेळेला आपला सीन करायचा. पण कामत सरांसाठी कसं होतं, कामत सरांना ही गोष्ट माहिती होती. फोर्सच्या वेळेला त्यांनी म्हणाले होते, तर मी म्हटलं अहो सर माझं कसं आहे ना, ते असं आहे माहिती वाटे. गायतोंडेच्या वेळेला खास फोन आला. तर स्टार प्रवाहाचा आमचा इव्हेंट चालू होता, कामत सरांचा म्हणून. इव्हेंटच्या बाहेर आलो, सर स्क्रिप्ट घेतलीच? नाही मला येऊ देणार आहे, तो मूर्ख आहे, तो विसरला असणार, फालतूगिरी करू नकोस. अजय देवगण अंडरटोन खाऊन टाकेल तुला, तो तब्बूच्या समोर उभा राहायचं. रजत कपूर सॉलिड आर्टिस्ट आहे, त्याच्या समोर तुला उभा राहायचं, तुझा रोल माहित नाही, लेंथ व्हायचं, टेप व्हायचं, तुला माहिती नाही येड्या, स्क्रिप्ट काय? म्हटलं थांब मी योला फोन करतो. मग त्यांनी योला फोन केला, योचा फोन मला फोन आला. मग त्याने दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट पाठवली. अरे देवा, 290 पेजेस होते. म्हटलं सत्या, कसं जमायचंय ना, 290 पेजेस वाचणार कधी?
आपण लक्ष मालिका करून पॅकअप होतो रात्री 1 वाजता 1:30 वाजता, परत मी घरी येऊन 7 वाजता मला निघायचं असतं. म्हटलं कसं काही 290 पेज कधीच वाचले नव्हते. म्हटलं 10वीत पहिला आलो असतो जर 290 पेज वाचले असते तर. मग झाडेपट्टी म्हणून एक प्रकार आहे हो, हो. नागपूरला, तर तिथे फर्दी देतात. फर्दी म्हणजे तुमचे फक्त सीन. ओके. ते मला आठवलं, कारण मी ऍज अ सेलिब्रिटी 2 प्रयोग केले होते. ओ. मग मी माझी फक्त गायतोंडे टायटल वाचायचो, तो पेज बाहेर काढायचो. गायतोंडे टायटल पेज बाहेर, गायतोंडे टायटल पेज बाहेर. मग 90 290 पेजेस झाले. वा 200 कमी 200 गायब झाले. म्हटलं हे 90 वाचूया आपण. तेवढं कारण मला तेव्हा- माहिती ह्यावेळी निशिकांत कामत सर मला विचारणार. आणि गेल्या गोव्याला पहिला प्रश्न होता, स्क्रिप्ट वाचलीच? हो. मी पटकन सांगितलं गोव्याचं शेड्यूल काय आहे ते. कारण आहा. मी अशीच करून आलो ना. तर मला शेड्यूल लागता येत होतं. मी एअरपोर्टला बघितलं, कोण आहे? प्रसन्न नाकेतकर. काय करताय तुम्ही? प्रभू. योगेश सोमण. काय करताय? सावंत. प्रथमेश परब. काय करतोय? केबलवाला. कॉन्ट्रॅक्टर पेट्या परदेशी. काय करतोय? कॉन्ट्रॅक्टर. म्हटलं ही कास्टिंग आहे का? आणि तिकडे अजय देवगण असणार, असं असणार, तसं असणार. एक्सटिरियर शूट करतोय. मग मी शेड्यूल लागलं. मी त्यांना शेड्यूलच सांगितलं, कामत सर वाचलेस म्हणजे स्क्रीन. आता खरं कसं सांगायचं की फक्त माझे सीन वाचले आहेत ते. तेवढी रिस्क नाही घ्यायची आपण. नाही. मग ते भारी पडेल. बरं, निशिकांत सरांचा ऍक्च्युली विषय सुरूच आहे. तर आज निशिकांत कामत असतं, कारण एक वेगळंच डोकं असणारा डिरेक्टर, ऍक्टर आणि कमाल माणूस होता तो. खरं तर काय चेंज असते ते असते त्यालाच इंडस्ट्रीत. नाही, अजून रसिक प्रेक्षकांना भरपूर असे चॉईसेबल सिनेमे पाहायला मिळाले असते. कारण काय माणूस तो छापणारा नव्हता. ते प्रेस नव्हते. त्यांचा वर्षातून कदाचित एक सिनेमा यायचा. मग जसं तुम्ही मुंबई मेरी जान घ्या, मदारी घ्या, फोर्स घ्या किंवा हा दृश्यम घ्या, तर ते चॉईसेबल होते. मग मध्येच कधीतरी अमेरिकेत अजून परत प्रशिक्षण घ्यायला जायचे ते. असेही ते होते. नुसतं काम करायचं नव्हतं त्यांना. काम करायचं ते दर्जेदार असलं पाहिजे. आणि त्यांचे प्रत्येक प्रोजेक्ट तुम्ही बघितलं असाल तर ते दर्जेदार होते. आणि मोठमोठ्या आर्टिस्टना घेऊन त्यांनी ते प्रयोग आहे. त्यामुळे अजून कलाकृती पाहायला मिळाल्या असत्या उत्तम उच्चा. पण असो. बरं, मला म्हणजे तुम्ही आतापर्यंत मेनली पोलिसांच्या, हवालदाराच्या भूमिका हिंदीत थेट अमिताभ बच्चन सोबत खाकी केला. खाकी मूवीचा एक ऑराच वेगळा, आणि म्हणजे आजही तो मूवी हा म्हणजे एक म्हणतो ना की आपण पोलिसांचे मूवी लिस्ट डाऊन केले तर त्यात खाकी असतोच. काय एक्सपिरियन्स होता अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचा? तो माझा पहिला सिनेमा ऍक्च्युली. त्याच्या आधी मी मराठी सिनेमा पण नाही केला होता. ओके. हा, तो खाकी हा माझा पहिला. त्याच्या आधी तुम्ही सिरियल केलेली? सिरियल्स फक्त केल्या होत्या. मी एक अचानक 36 साल बाद म्हणून सिरियल केली होती. ओके. तर त्याचे जे लेखक श्रीधर राघवन ते खाकीचे लेखक. ओके. म्हणजे मला हिंदीत एंट्री मिळण्यासाठी बॅकग्राऊंडला कारण असं आहे की अभिनेते आपले सुशांत शेलार, ते लोरपरेलला मी काळा चौकीला, तर आमचा एक ग्रुप होता ॲडिक्ट मुंबई नावाचा. आम्ही एकांका स्पर्धा विरुद्ध त्या ग्रुपमधनं करायचो. आमची चांगली मैत्री होती. तेव्हा सुशांत शेलार, मुकुल अभ्यंकर म्हणून एक दिग्दर्शक होते, त्या जर्मनीवरनं शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे व्हेरी रिस्पेक्टिव्ह मॅन, असं तसं. त्यांना असेच करायचं. ओके. गुब्बारे नावाच्या सिरियलला रेल्वे पोलीसची भूमिका होती. मी घरी होतो, सुशांतचा मला फोन आला, येतो 2 डायलॉग ये. काय नाही. अरे, तर 2 डायलॉग होते मला. ओके. पण ते असे होते की देवेन वर्मा आणि दिलीप प्रवळकर आहेत, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू लावलाय. तर मी रिहर्सलला 2 लुक देऊन ते 2 डायलॉग बोललो. मुकुल अभ्यंकर खुश झाले. 1 टेक ते ओके झालं सगळं. मग हा सुशांत शेलार आले, मला म्हणाले की कमळ्या, मुकुल अभ्यंकरांना बोल की तू ह्या वेळेला छोटी भूमिका देईल, पुढच्याला मला मोठी भूमिका द्या. म्हटलं हे आपल्याला जमणार नाही, आपण लालबाग काळा चुकीची माणसं आहोत, समाधानी माणसं, असं मागणं आपल्याला जमणार नाही. पण मुकुल अभ्यंकर एवढे गोड डिरेक्टर, ते स्वतः आले. सुशांत शेलार वेडा आहे, त्याला मी किती वेळा म्हटलं मराठी थिएटरच्या आर्टिस्टना छोट्या भूमिकेसाठी बोलवू नकोस, पण यापुढे आमच्याकडे तर मोठी भूमिका करायला आहे. आणि मग ते इन्स्पेक्टर वंशी मला अचानक 36 सालमध्ये त्यांनी बोलवले की 21 एपिसोडची भूमिका आहे, पण उत्तम भूमिका आहे, महाराष्ट्र बॅकग्राऊंड आहे, तू ये. त्याचे लेखक श्रीधर राघवन, जे खाकीचे लेखक. ओके. मग त्यांना ती आवडली भूमिका, इन्स्पेक्टर वंशी. चॅनलला आवडली. मग त्यांनी मला तिकडे बोलवलं खाकीसाठी, आणि मी असा तो मला सिनेमा मिळाला. त्यानंतर मग कसं डायरेक्ट खाकी, दिवार, फॅमिली असे 3 सिनेमे आले. ते 3 सिनेमामध्ये अमिताभ बच्चन साहेब होते. आणि त्यांच्याकडनं खूप शिकणार, ते विद्यापीठ आहे. म्हणजे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. वेळेवर येणं म्हणजे 7च्या कॉल टाइमला ते 7ला ते कपड्यांसहित, मेकअप सहित रेडी. असं नाही की ते 7ला कॉल टाइमला 7ला येतात. ओके. आणि भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या. म्हणजे एक साधा एक किस्सा सांगतो, हा मजेशीर किस्सा आणि उत्तम किस्सा आहे. म्हणजे आदर्श काय असावा त्याचा हा किस्सा आहे. नाशिकला आम्ही शूट करत होतो, जे बैल बाजार, तो धाबा इबा, तो धाब्यातला सीन होता. अक्षय कुमार ते घड्याळ विचारतात, घडी कितनी काय? ते होता 400.
हा 40 ले ना $400 हा $400. तो असा तो सीन होता. तो खूप गर्दी होती, पब्लिक खूप आलं होतं आणि सगळ्या सह्या घेत होते. बच्चन साहेब सह्या देत होते, अक्षय कुमार सह्या देत होते. तर एकदम 100 रुपयाची नोट पुढे गेली बच्चन साहेबांसमोर. त्यांनी बघितलं, त्याच्यावर असं बघितलं आणि ते निघून गेले ह्याच्यामध्ये व्हॅनिटीमध्ये. आता अक्षय कुमार सरांना क्युरिओसिटी होती, असं का केलं बच्चन साहेब. मग त्यांनी विचारलं बच्चन साहेबांना कि सर आपने वो 100 रुपए के नोट के ऊपर साइन क्यों नहीं की. क्या है अक्षय, नोटों के ऊपर हमारे इंडिया के गवर्नर की साइन होती है. वाह. तर हा आदर्श कुठून आला. आणि ते लहान मुलांपासून सगळ्यांना आप म्हणतात. काय नाही, आप काम जोपर्यंत डिरेक्टर सांगत नाही तोपर्यंत ते व्हॅनिटीत जात नाहीत. उन्हात बसतील पण व्हॅनिटीत जाणार. किती वेळा तर खाकीच्या वेळेला व्हॅनिटी लांब होती तर रस्त्यात कपडे बदललेत. असं हे करा रे बच्चन साहेब पॅन्ट बदलली. माय गॉड. नाही लांब आहे, वेळ जाईल, टाइम जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेला तर अंबर पावडर नव्हती. नाशिकला होतो आम्ही, सगळे असे आम्ही उभे होतो अंबर पावडरची वाट बघत. बहुत दूर गया दिखता है. मग खाली लाल माती होती, अंबर पावडर सारखीच असते. ओके. ते स्वतः वाकले आणि ते लावायला लागले. ड्रेसमन पण बनवतो. आता बच्चन साहेब वाकल्याबरोबर अक्षय कुमार पण वाकावं लागलं. पण दिसत तो मी पण. तर असं भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि कसं लागोपाठ 3 सिनेमे, त्याच्या आधी मराठी कुठलाच नव्हता. हे तिन्ही सिनेमे आले म्हणजे ते सिक्सरच नाही. मग इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे पाहिजे ना, इंडस्ट्रीमध्ये धचा मा खूप करतात. काही थोडंसं बोलायला लागले की पहिलं कमळाचं कसं पहिलं बच्चन साहेब ना विचारतात पिक्चर साईन करताना कमळे सावंत आहे की नाही. पण चांगलं आहे की चांगली पण तसं नाहीये. खाकी केलं राजकुमार सत्यशिव डिरेक्टर होते, त्यांचाच सिनेमा फॅमिली म्हणून त्यांनी मला रिपीट केलं. एवढंच आहे. बरं दिवारला श्रीधर रागवरच रायटर होते म्हणून दिवार मिळाला. पण एक ते भारी वाटतं ना की एकतर अमिताभ बच्चन म्हणजे ऑब्व्हियसली तू सगळेच लहानपणापासून तुम्ही पण त्यांचे मूवीज पाहत मोठे झालोय आणि त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं, पहिलं इंटरॅक्शन काय होती अमिताभ बच्चन सोबत. काय झालं, आता आमच्यासाठी पण सुपरस्टार बच्चन साहेब. आमच्याकडे आम्ही 5 भावंड. माझ्या बहिणीला जितेंद्र आवडायचा, एकीला मिथून, माझ्या भावाला मिथून आवडायचं, मला बच्चन आवडायचं. तर ते एक ते होतं. आणि फक्त आमचं असं की आम्ही जिथनं मग प्रशिक्षण घेऊन माझ्या गुरूंकडनं आलो आहे, तर त्या गोष्टी कशा असतात की बॉस, मग त्यांचं शिक्षण असं होतं की सुपरस्टार बच्चन साहेब म्हणजे ते उदाहरण बच्चन साहेबांचं की तू ज्या सीन मध्ये असशील ना, तू त्या सीनचा तू बच्चन असला पाहिजे. पण हे लक्षात ठेव की सिनेमा कोणाचा आहे, त्यात तुझी भूमिका कोण आहे. हिरो मेला नाही पाहिजे, हिरोच्या वर जायचं नाही. बरोबर. हे तुला स्वतःला कळलं पाहिजे की इथे आपल्याला बॅकफुटला यायचं. पण हे लक्षात ठेव. तर ते सुपरस्टार म्हणून त्यांनी ते उदाहरण दिलं होतं. तर असं प्रशिक्षण मिळालं. आणि आम्ही ज्या विभागात आलो, लालबाग काळा चौकी विभागात, ते आम्हाला कोणी सांगितलं हे बडा आहे. अच्छा बडा आहे. मग बस मग आम्ही ऐकायचं बघूया ठीक आहे बडा आहे ना देखते. त्याचं थोडंसं हे असं स्वभाव असल्यामुळे आणि आम्हाला ती सवय नाही. लालबाग काळा चौकीला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि मिठ्या मारणं नाही आम्हाला. काही राम राम पण नमस्कार पण आम्ही करत नाही. मग तुमची सकाळ कशी व्हायची लालबाग? सकाळ आमची सकाळ कशी नॉर्मल शिवी घातली की समजायचं यांची नॉर्मल दोस्ती आहे, आणि भयंकर मोठी शिवी घातली की समजायचं यांची घनिष्ठ मैत्री, लंगोटी मित्र आहे जवळच्या जवळ. नावाने हाक मारणं खूप कमी आहे आमच्याकडे. ओके. हा मारणार तर शिवीने हाक मारणार, मध्ये शिवी किंवा त्याचं अपभरोष करणं. म्हणजे त्याचं माझं कमलेश आहे, त्या कमळ्या, कमळू, नितेश नितू, नित्या, असं सगळे तोडून करायचे सगळं. मग ते आपलंच वाटतं. अशा विभागात आम्ही आलो. त्यामुळे पहिलं इंटरेक्शन असं होतं की ते काय बच्चन साहेब बसले होते, सगळे बसले होते. पण डीपीजी म्हणून राजकुमार संतोषींचे असिस्टंट आहेत, मेन असिस्टंट पैकी ते असिस्टंट. ते भरपूर सिनेमे केले. त्यांनी पटकन उठले, आम्हाला घेऊन गेले बच्चन साहेबांसोबत आणि बच्चन साहेबांसोबत आमची ओळख करून दिली की आम्ही कुठली भूमिका करतो. हे पहिलं इंटरॅक्शन झालं. त्यामुळे ते कळलं की आम्ही पण ऍक्टर आहोत आणि आम्ही ह्या सिनेमाचा भाग आहोत. आणि मग पहिला सीन लागला त्यांच्यासोबतचा, जिथे ब्लास्ट होतो तो सीन लागला. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता. तो डायलॉग होता. तो एक असिस्टंटला क्युरियोसिटी, असोसिएटला प्रशांतला, तो आला, अरे कमलेजी आपका डायलॉग है बच्चन साहब के साथ, पहला ही डायलॉग कैसे लग रहा है. तो और फील हो गया.
अरे ये क्या इतना उछल रहा है, मैं नहीं उछल रहा हूँ, ये और इतना क्यों बोल रहा है, ये कॉन्शियस तू आहे, मैं थोडी नाही. तर हां. मला देखते ना, देखते देखते तर त्याच्या आधी माझा इंट्रोडक्शन सीन सुरू गेला, शूट सुरू गेलं होतं, ओके. हां. शूटिंग कम्प्लीट झालं होतं. हं. आणि राजी लगेच एडिट करतात. आणि त्यांनी मला हे पण सांगितलं, हे सेकंड शेड्यूल सुरू होतं, दुसरं पुण्यात जे लागलं. पहिलं वर्सोवाला झालं माझं इंट्रोडक्शन सीन. ओके. आणि राज्याने मला स्वतःहून सांगितलं, कमलेश ऑफिस में आना, क्या सीन हुआ है, आप दोनों का सीन बहुत बढ़िया हुआ है. तर एक पोचपावती ती मिळालेली होती की हो. आपल्याला बाबा दिग्दर्शकाला जे हवंय कॅरेक्टर आपण पकडलेलं आहे, ते एक्झॅक्टली. समाधानी आहेत, सगळं समाधानी, म्हणजे प्रेक्षक पण समाधानी होणार. मग तो एक कॉन्फिडन्स आपल्याकडे होताच. हो. आणि त्यात असं प्रशांतने केलं, अजून जरा असं झालं होतं. मग दिला आमचं वन टेक ओके झाला. परत प्रशांत आला, कैसे लगा तुझे, बोला उसमें क्या, अब इधर अपना अपना भी कॉलर आहेत हुआ, अपना भी हुआ. ना. उसमें क्या, हमारे मराठी के सुपरस्टार विक्रम गोखले जी भी सामने होते बच्चन साहब की जगह, तो मैं वैसे ही रिएक्ट होता था. हाँ. वो होता है ना यार, आदमी है, ऐसा नहीं कुछ होगा नहीं ऐसे. पण ते दाखवणार कसं ना? हा एवढं तो करत होता ना, म्हणजे असं आणि मग त्याच्यासमोर तुम्ही मग कसं होईल ना, असं नाही ना यार. बरोबर आहे अगदी. असं नाही होणार ना, ह्याच्यात चुकी कोणाचीच नाही आहे, हम्म. फक्त ते प्रशांतची चुकी. त्याने का येऊन हे करावं ना? असं एक डोंगर आहे आणि तू एक दगड आहेस, एवढं रिएक्शन नको नाही पाहिलं आपल्याला. मग ते थोडस होतं. आणि माणूस म्हटलं की थोडासा इगो येणार ना, असा जागा होऊ शकतो ना. हम्म. तर मी आपलं असं उदाहरण दिलं तुम्हाला असंच, किंवा म्हटलं आमचे जर मराठीचे सुपरस्टार गोखले सर असते तर आम्ही पण तसाच रिॲक्ट झालो असतो जे बच्चन साहेबांसमोर झालो. एक्झॅक्टली. आणि एकच ते डायलॉग होता, काय रिॲक्ट होणार त्याच्यात. ते पण आहे. बरं, मला एक होतं की पोलिसांच्या आतापर्यंत भूमिका करत असताना असा कोणता किस्सा घडलाय की रिअल लाईफ मध्ये, हा की एक ते आपण ऍडव्हान्टेज घेतो ना, की तुम्ही सगळे ऍडव्हान्टेज घेतलंय पोलीस, ते पोलीस एक तर बॉडी लँग्वेज वरून कळतात आपल्याला, हा की हे पोलीस, इव्हन इफ युनिफॉर्म नसेल तरी. त्याचा काय किस्सा घडलाय पोलिसांसोबत, किंवा असा उगाच घडला एक मजेशीर किस्से खूप पण मी असा ऍडव्हान्टेज मी कधी घेतला नाही, हा. कारण तो आपल्या रक्तात नाही ते ऍडव्हान्टेज घेण्याविण्याचं. हा, मी इव्हन युनिफॉर्मवर फोटो काढताना मी सांगतो की फोटोचा वापर करू नका तुम्ही, बरोबर. कारण चुकीचा वापर करू शकता तुम्ही, असं होऊ Exactly. शकेल. पण मी फोटो देतो, असं फोटो हा. नाही देत असं नाही, कारण त्यांच्यामुळे आम्ही आहोत. ऍक्च्युली. तर एकदा पुण्यात मी बाजार नावाचा सिनेमा करत होतो आणि पोलीस इन्स्पेक्टर होतो, आणि पुढे विद्यापीठात पोलीस स्टेशन, त्यामुळे तिथे सिगरेट प्यायला आला, आणि तेव्हा मी सिगरेट प्यायचो. ओके. ते अलाव नव्हती सिगरेट प्यायला. तर मला सांगण्यात आलं की केबिन आहे वॉचमॅनची, तिथे बसा. ओके. तर मी आपला गपचूप बसलो होतो सिगरेट पीत, आणि तेव्हा लक्ष पण चालू होतं. तेवढ्यात बाईक आली, त्या सब इन्स्पेक्टर, आणि मी 3 स्टार इन्स्पेक्टर होतो तेव्हा बाजारमध्ये. सब इन्स्पेक्टर आले, बाईक माझ्याच दिशेने आली, मी लगेच सिगरेट खाली. आता मी सिगरेट सोडणार होतो अशी, कारण पोलीस आले ना डायरेक्ट, खरे पुण्याचे. तो आला सब इन्स्पेक्टर, मला चेस सल्ट मारला खटकन, कारण मला फुल युनिफॉर्म नव्हता, त्याचा पण फुल युनिफॉर्म नव्हता, आणि पाठीमागे हवालदार होता, नशीब तो होता तरी. आणि चेस सल्ट, सर काय झालं इथे विद्यापीठात, आमच्या पोलिसाला काही खबरच नाही, आणि तुम्ही इथे. मी सोडतोय सिगरेट, तेवढा तो हवालदार, अहो सर हे मारुती जगदाळे, हे कॉन्स्टेबल मारुती जगदाळे. हो काय परफेक्ट, काय कॉस्ट्युम आहे, म्हटलं ड्रेस डिझायनर, त्याचं श्रेय आमचं काय, आम्ही फक्त बसलो, आम्ही घातलं आणि बसलो, आम्हाला काय डायलॉग बोलायचं सोडून द्यायचं. माणूस ते आले सब इन्स्पेक्टर, त्यांची वाहवा केली डिरेक्टरची, कॉस्ट्युम डिझायनरची, आणि मग गेली. कारण तो माणूस जो हे झालं अक्षरशः चेस चालू बिलून मारा त्याने मला, मी इन्स्पेक्टर. म्हणजे ते एक होतं की आणि माझं असं की ह्याच्यात सिगरेट ना, मी आपला काय करू, सोडू का, बरं अर्धी बाकी होती, सोडणार कशी. तर अशी होती, थोडी खाली आली होती, आणि मी ऍक्च्युअल घाबरलो तो. डायरेक्ट सब इन्स्पेक्टर चेस सल्यूट म्हणून, कारण आपल्याला माहिती की आपण पोलीस नाही, आपण खोटे आहोत. एक्झॅक्टली. आणि बरं गेटच्या बाहेर मला नाही सांगितलं, कारण तुम्ही पोलीसच्या ड्रेस म्हणून तुम्ही केबिनच्या बाहेर बसा, एवढं एक्सक्यूज दिलं होतं मला. मग कटला नंतर सिगरेट पितोय, म्हटलं राहते खड्ड्यातून. बरं, मगाशी ऍक्च्युअली आपण तेच म्हणत होतो की पोलिसांची लाईफ खरं तर इतकी इझी नाहीये, म्हणजे कंटिन्यू ड्युटीज आणि हे. सो जेव्हा ते भूमिका करताना ते एक रिअलाइज होत असेल ना की आपण तेवढ्यापुरतं तेवढी त्यांची भूमिका किंवा एक त्यांचं लाईफ मांडण्याचा प्रयत्न करतो, पण त्या पलीकडे पोलिसांची लाईफ इज
खूप डिफिकल्ट आहे. त्यातही तुम्ही ज्या भागात वाढला आहात तिथे तर काय सारखं म्हणजे लालबाग सारखा एरिया. सो लालबागच्या राजाला दर्शनासाठी वगैरे तेव्हा त्या पोलिसांच्या ड्युट्या आणि ते सगळं बघितलं असेल तरी माझी काय. माझी बहीण डीजी ऑफिसमध्ये एका डिपार्टमेंटची आयु आहे. ओके. डीजी ऑफिस जिकडनं बदल्या होतात, जिकडनं आहे ना भत्ता महागाईचा मिळतो, सगळं सुट्ट्या होतात मिळतात, हे सगळ्या. आणि तिचे मिस्टर हवालदार होते. ओके. आणि मी काळा चौकी आणि आमच्या नाक्यावर काळा चौकी पोलीस स्टेशन. हो. तर अभुदय नगर मध्ये SSM शिवाजी विद्यालय शाळेत मी शिकायला होतो. हा. तर समोरच पोलीस कॉलनी. मग ती मुलं, मग ते सगळे अनुभव, सगळे बाकीच्या गोष्टी Friends. सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी आणि त्या उपयोगी पण पडतात. एक्झॅक्टली नंतर. मग तेच विचारायचं की ते साकारताना किती तुम्हाला हा, नाही नाही, उपयोगी पडतात. आणि पोलिसांचं कसं झालं माहिती, आता तरी खूप रिलॅक्सेशन त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे आता भावजींनी सोडून दिली नोकरी बिकॉज ऑफ दिस हेडॅक. ते व्हॅनवर होते, मग 24 तासानंतर ड्युटी संपली, दुसरा आला नाही, परत तेच कंटिन्यू, मग नाकाबंदी लागली, तेच कंटिन्यू. तर हा प्रॉब्लेम आहे. आणि मग मोस्टली आपण बघतो पोलिसांचे कसे पोट पुढे आहेत, तर त्याचं कारण ते आहे कारण डायजेशन नाही. त्यांना आवड आहे म्हणून पोट पुढे नाही केलेले. ते जे खात आहेत आणि त्या दरम्यान डाएट काय करणार, जे मिळेल ते खावं लागतं त्यांना. ऍक्च्युली काही ठिकाणी तर काही मिळतही नाही, अशा ठिकाणी ते असतात. आता तुम्ही विचार केलात तर दंगली बिंगलीमध्ये जर मी स्वतः मला दंगलीमध्ये एकाने, माझा मित्र आहे सलीम अन्सारी म्हणून, ते मला रिक्वेस्ट केली, बघा तो राहायला भायकाळा, मी राहायला काळा चौकी, मी हिंदू एरियात, आमच्या इथे एकही मुसलमान नाही. तो राहायला भायकाळ्यात, त्याच्या इकडे एकही हिंदू नाही. तर मला रिक्वेस्ट केली, अरे एक मोनो एक्टिंग बिठाना यार कमलेश, तू आ सकते क्या? बोला क्या बात कर रहे हैं, दंगल है और तू मेरे को बुला रहा है? नहीं मैं आऊंगा ना, मैं आऊंगा तेरे को लेने के लिए. अरे सलीम पागल, हमारे यहाँ पे एक भी मुसलमान नहीं. तू टेंशन मत ले, मैं आऊंगा, शाम को आता हूँ, तेरे को लेके जाता हूँ. मी त्या एरियात उतरल्या समोराचा खाटी खापकन कापलं रे बकऱ्याचं, त्याचा धंदा आहे ना. तर ते समोर पहिले दिसलं आणि बाजूला एक छोटीशी रायफल घेतला पोलीसवाला दिसला आणि तो हिंदू होता. म्हणजे तर काय असेल ही, माझी अशी कंडिशन झाली की मी धस झालो. मग या माणसाचं काय असेल, हा रात्रभर इथे उभा राहणार आहे गस्त घालत, ह्याला धोका नाही का. मग मी ती मोनो ऍक्टिंग बसवली आणि मग रात्री 1 वाजता तो मला सोडायला आला माझ्या एरियात सोडला आणि तो घरी गेला. तर हा किस्सा आहे. त्या परिस्थितीत, दंगलीच्या परिस्थितीत कापतायत, त्या परिस्थितीत मी एका एरियात जातोय जो माझ्या मित्राचा असला तरी पण माझा मित्र एकच आहे तिथे. आणि त्या रूम मध्ये त्या 140चा रूम होता स्क्वेअर फीटचा, त्यात 8 मुसलमान आणि मी एकटा होतो. फक्त मी त्यांना गुरु, मग त्यांचा गुरु मी बसवतोय मोनो ऍक्टिंग, एवढंच काय ते होतं, बाकी काही नव्हतं. इथून कधी जातो, एकतर ते आल्या पाहिलंय मी, ठक्कन कापलं ना असं असं काय झालं. बरं, अभ्युदय नगर आणि लालबागचा आपला विषय सुरूच आहे, तर काय आठवणी, काय किस्से, मुळात स्ट्रीट फूड बद्दल ऍक्च्युअली तुम्ही किती खाण्याचे शौकीन किती आहात, काय खायला आवडतं? बेसिकली कसं होतं, आम्हाला जास्त म्हणजे लहानपणापासून आमच्या कसं, माझे वडील हे मोठे बॉडी बिल्डर होते, मोठे समाजसेवक होते, रेल्वेत अकाउंटंट क्लर्क होते, CST ला स्पोर्ट्स सेक्रेटरी होते, कवायत करायच्या सगळ्या गोष्टी ते करायच्या. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून व्यायाम, सोल्जर कट, केस कापा, की जेणेकरून 1 महिन्यानंतर ते केस कापायची वेळ येईल, तेवढे 5 रुपये जे असतील ते वाचू शकतील. या सगळ्या गोष्टी मागे होते, कारण ते एकटेच कामाला नाही, आम्ही 5 भावंड. तर तेव्हाही आम्हाला जी सवय लावली, तर आम्हाला मग चहा बरोबर टोस्ट बटर नाही, मोड आलेल्या मुगाची भाजी आणि चपाती खायची कंपल्सरी. दुधामध्ये कच्चं अंड टाकायचं, हळद टाकायची, हा तुमचा खोरा. आम्हाला टोस्ट खायला नाही मिळाला, कधी पाव नाही दिला आम्हाला, कधी खारी कधीच नाही, काही नाही दिली. पण आमच्या घरी आमचे वडील कोंबड्या पाळायचे. बाहेर आमच्या बॅक साईडला, मी चाळीतला आहे, 98 श्रीन मंजिल, पहिलं नाव होतं काजवजीचा, मला नंतर 98 श्रीन मंजिल झालं. 140चा एरिया आमचा. फक्त आमची हाईट मोठी होती, कारण इंग्रजांच्या काळातले गोडाऊन होते ते, त्याची चाळीमध्ये हे केलं होतं, निर्माण केलं. त्यामुळे आमची हाईट खूप मोठी होती. त्यामुळे आम्ही माळा जरी बांधला तरी वरती आम्ही सिलिंग फॅन लावू शकत होतो, हात वर नाही पोचायचा, एवढं दोन्ही याचं होतं. तर तो माळा आणि हे खालचं, एवढंच आमचं घर. आणि त्यात राहायला किती जण? राहायला आम्ही 5 भावंड, आई वडील
आणि माझं काकाची तेव्हा बीएमसी मध्ये जॉबला होता. त्याची स्वतःची खोली नव्हती. ओके. मग त्याची बायको, तो आणि त्याची 2 मुलं तिथे जन्मली. आणि नंतर किती तो जण? गेला. मग माझा चुलत भाऊ आला नोकरीसाठी. हा, म्हणजे ते मुंबईत हा, आजही आहे असं की ते असं असं मुंबईत कोण असलं आणि गावावरून कोण आलं की ते मग इथेच अशा राहतात? ह्यातून आम्ही आलो. मग त्यामुळे मला चिकन आवडतं. कारण आम्ही लहानपणापासून वाटलं खुराड्यातला काढला कोंबडा कापला, अरे चला खाल्ला. त्यामुळे चिकन खूप आवडतं मला. हा. आणि तेव्हा व्यायामाचं शरीर होतं. त्यामुळे भूक खूप होती. त्यामुळे दत्त बोर्डिंग आमच्याकडे कोंबडी वड्यांसाठी फेमस होतं. हो हो. तो दत्त बोर्डिंगवाला मला बघून खूप खुश व्हायचा. कारण तुम्ही जाऊन कारण खूप मोठं बिल आलं. हा. मोठं बिल आहे. एका प्लेटमध्ये 5 वडे यायचे. मी 5 प्लेट वडे खायचो तेव्हा. आ? हा, आणि 2 प्लेट चिकन. तेव्हा तो खुश व्हायचा, मोठं बिल आलं, यार क्या बात आहे. पण मग पार्सल का नाही घेऊन जायचं तुम्ही? घरी तर चिकन होतं नाही ना. नाही, माझा लंगोटी मित्र यायचा. हा. तो दहिसरला राहायचा. तो ओके. आला की आमची पार्टी ही. ओ. तेव्हा दोघांनाही व्यसन नव्हतं. पार्टी काय करायची, तर पार्टी म्हणजे खायचं. मग तो 1 प्लेट चिकन आणि 2 प्लेट वडे, मी 5 प्लेट वडे. मग तिकडनं आम्ही नाक्यावर चालत जायचो. तिथे आम्ही अर्धा डझन केळी घ्यायचो. मी 4 केळी घ्यायचो, तो 2 खायचा. मग दुसऱ्या नाक्यावर जायचो, तिथे चिकू मिल्कशेक ज्यूस प्यायचो. अरे एवढं सगळं कसं? आणि मग पुन्हा मसाला पान खात खात असं पार्टी केली, ऐटीत घरी यायचो. मग आत्ताचं अभ्युदय नगर किंवा तिकडे कधी जाता आता? हो, जाणं होतं माझं. पण आत्ताचं अभ्युदय नगर डेव्हलप होईल असं म्हणताय. ओके. कारण आता ते हे निघाले. कारण मध्यंतरी त्यांनी फ्रॉड झालं तिकडे, पैसे खाण्यात आले सगळे. कारण ती मोठी जागा आहे, खूप मोठी आहे अभ्युदय नगरमध्ये. अभ्युदय नगर आणि आमच्यातला फरक एवढाच की ते सेल्फ कंटेंट, म्हणजे त्यांच्या घरात संडास, आमचे कॉमन संडास. ओके. असा तेव्हापासूनची ही होती फरक, की आम्ही अभ्युदय नगरमध्ये राहतो, आणि आम्ही तुम्ही कुठे सेल्फ कंटेंट एक्झॅक्टली? मध्ये राहतो असं. अच्छा. ओके. आणि आम्ही काय चौकीत राहतो, चाय सिस्टीम. हम्म. एवढा फरक होता तेव्हा. पण चाळ सिस्टीम म्हणजे अशी एक म्हणलं की एक मोठी फॅमिली फक्त हा, एक वेगळं आहे. नाही, दरवाजा बंदच नाही ना तुमचा. हा. बाजूला काय शिजते तर वास यायचा. वायटी आपण सांगू घेऊन शकतो, जायचं, हलवा जरा आहे, जरा दे ना. सुरमई शिजवलाय, सगळे अशा. आणि वेगवेगळ्या व्यक्ती आणि वल्ली तुम्हाला तिथे चाळीत पाहायला मिळेल. ऍक्च्युली. आता आमच्या बाजूला होती मालवणी होती, नाईकीन होती, नाईकीन म्हणायचो तिला मी, मावशी. हा. पण तिला मी खूप पिडायचो, कारण ती खूप कंजूस होती. अरे. हा, मग तिच्या घरीत गेलात ना की टीव्ही लावलेला, टीव्ही बंद करायची, एवढी? स्वतः बंद करायची. बरं, मग मी तिला म्हणलं चहा दे. तुझा घर बाजू का ना, स्वतःच्या घरी जाऊन पी. अरे तुझ्या घरची ते ना, आता काय एवढा काय तू करतोस, असा करतोस, चेंगटपणा करतोस. मी किती जणांना सांगते, मावशी म्हणून आऊच जगो. मी असा ना, आऊच जग म्हणून मावशी जगो असा ना. लहानपणात वात्रट होतात. काय चुकी एरिया. अरे पण किती? आमच्याकडे तुम्ही सामान्य पब्लिक, तुम्हाला माहित नाही काय काय करेल, काय कळणार नाही तुम्हाला, असे आहेत. मग त्यातूनच आम्ही शिकून आलो. मारामारी लावून देणार आणि मग मजा घेणार, सोडायला पण जाणार नाही. अरे. हा, आणि भंकसचं प्रमाण एवढं आहे ना, कोण जिंकतो बघूया, हे कंटिन्यू चालू, भंकस. पण तुम्ही म्हणाल की चाळीत बालपण गेल्यामुळे जेव्हा प्रत्येक कलाकार म्हणजे तुमच्या एक तुम्ही पर्टिक्युलरली एक पर्टिक्युलर भूमिका चूज केली म्हणण्यापेक्षा त्या दिग्दर्शकांनी, त्या लेखकांनी तुमच्यात पोलीस पाहिला असं आपण म्हणू शकतो. पण असे बरेचसे कलाकार जे वेगवेगळ्या भागातून येतात, तर ती ऑब्झर्वेशन पॉवर फार इम्पॉर्टंट ठरते. की जेव्हा चाळीतून तुम्ही येतात म्हणाला की अरे ही मावशी अशी आहे किंवा ही अशी आहे, तर ती ऑब्झर्वेशन पण एका कलाकाराची. माझ्या गुरुने तेच गोष्ट सांगितली तुम्हाला, तेच मुद्दा मी तुम्हाला तोडतो का, तर माझ्या गुरुनेच सांगितलं तो गोष्ट. आणि प्रत्येकाचे गुरु तेच सांगत असणार. कारण आता जसे माझे गुरु खूप आधीपासूनचं थिएटर आहे, पण त्यांनी पण मला हेच सांगितलं की रस्त्यावर चालताना नुसतं चालू नकोस. खूप व्यक्ती आणि वल्ली, खूप मॅनरिझम, वेगवेगळे मॅनरिझम वाली माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्याचा वापर आपल्याला पुढे कुठेतरी कॅरेक्टर आर्टिस्ट मध्ये करायला मिळतो. बरोबर. त्यामुळे ते ऑब्झर्व करत राहा, नुसतं चालत जाऊ नकोस की एका ठिकाणी मला पोहोचायचं आहे. हो, तुम्हारी मंजिल वो नाही, तुम्हारी मंजिल ये. तर ह्या गोष्टी सांगितल्या. परत दुसऱ्या गोष्टी ऍक्सेप्टन्स पण असतात. आता जसं मला माहिती आहे, मला नॉर्मल, मी जो या क्षेत्रात यायच्या आधी व्यायाम करत असल्यामुळे, मला सोल्जर कट असल्यामुळे मला विचारायचे की तू पोलीसमध्ये आहेत का. तर इथे समजून गेलो की आपल्याला ह्याच भूमिका मिळणार. आणि माझ्या गुरुने हे शिकवलं होतं की स्वतःचा आरसा घेऊन फिर, पण आरसा बनून फिरू नकोस. आरसा घेऊन फिर म्हणजे काय, तर तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की तुम्ही कुठल्या भूमिकेत चपलक बसू शकता. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही त्या पद्धतीत स्ट्रगल करा. उगीच हिरोसाठी स्ट्रगल करत बसणार नाही, वेळ तिथे घालवणार नाही. आणि आरसा बनून नका फिरू म्हणजे काय, स्वतःचा अभिमान जास्त बाळगू नका, तुम्हाला काम समोरच देणार आहे. बरोबर. तर हा भाग आहे. हे प्रशिक्षण इथून आलेलं असल्यामुळे तो भाग, मग त्या भागातून आपण तेवढं त्यांच्यामुळे आपण शिकलो. मग त्या गोष्टी शिकल्यामुळे पुढे आपण त्या कशा अंमलबजावणीत आणू शकतो. मग आता तू नवीन प्रोडक्शन मध्ये गेला, तो काम मिळालं नाही अजून, मग तिथे चहा पण पिऊ नकोस.
तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून आलेलो आम्ही तिकडनं. तर ते अजून आता अंगवळणी आहेत. जोपर्यंत आपल्याला ती भूमिका ॲग्रीमेंट होत नाही तोपर्यंत आपण चहाही पित नाही, पाणी पिऊन निघून जातो. तर ह्या गोष्टी आहेत. बरं, आउट ऑफ क्युरिओसिटी एक वेगळा असा प्रश्न होता की एक एक स्वतःला असतं ना की अरे मी त्याच कंटिन्यू भूमिका करतोय, काहीतरी वेगळं आपल्या हाताशी यावं, असं प्रत्येक कलाकार ग्रीडी असतो. तर सध्या जी ऐतिहासिक पटांची लाट सुरू आहे, मराठीत असू देत, हिंदीत असू देत, तर कधी असं वाटलं का की वाहत्या पाण्यात हात धुवून घ्यावा, काही आलंय? नाही, वाहत्या पाण्यात हात धुवून घ्यायचं नव्हतं. आता ही जी मी एक भूमिका केली आहे, त्या छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा, मराठी सिनेमा मी करून आलो. तर त्यात एक ओळखीचं एक होते ज्यांनी लक्षमध्ये काम केलं होतं. तर ते माझ्या ओळखीचे आहे. त्यांनी लक्षमध्ये 4-5 एपिसोड्स केले होते, त्यामुळे ते मला ओळख होते. त्यांनी मला बोलवलं त्या भूमिकेसाठी. तर त्याच्या डोक्यात ते होतं की दादा ह्या भूमिकेसाठी तू हवायस, पण मूछ कापायचे, कारण ते कॅरेक्टर विलन आहे. मला तर मूछवरून पटकन ते निशिकांत कामत सरांचे डायलॉग आठवले ऍक्च्युली. इथे तुला मूछ कापा, म्हणजे परत मूछ कापायचं. म्हटलं यार, मग म्हटलं बारीक करूया आपण हवं तर. मग ते कसे तरी मीच हवाय म्हणून मग ते कसे तरी तयार झाले. मलाही कसं तरी वाटलं की चुकीचं आहे, आपण त्या थिएटरमधनं आलो नाही तशा थिएटर. बरोबर. म्हटलं ठीक आहे कापायचं. मूछ कापली आम्ही. तर ते कॅरेक्टर हे अष्टक करणार आहेत ते. ह्याच्यावरती सब्जेक्ट असा त्यांनी केलेला आहे. पराग म्हणून पहिले डिरेक्टर आहेत, आणि हंबीराव सेनापती ज्यांनी सिनेमा बनवला होता, राम मोहिते पाटील पुण्यातले आहेत, ते प्रोड्युसर निर्माते आहेत. उत्तम आतापर्यंत सिनेमा तो उत्तम बनलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी मुरुड जंजिऱ्यावरती छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ला केला होता आणि ते जिंकत आले होते. पण ऐन टायमाला निजामाची रसद मिळाली सिद्दीक खैरातला, त्यामुळे ते वाचले आणि तो किल्ला अजिंक्य राहिला. तर ते सिद्दीक खैरातची भूमिका मला मिळाली. तर ती भूमिका करण्याची संधी मला मिळाली आणि तिथून मला बोलवलं. म्हणजे माझं कास्टिंग त्यांनी केलं, त्या ओळखीच्या माझ्या माणसाने, जो कलाकार पण आहे आणि कास्टिंग डिरेक्टर पण आहे. ओके. मग त्याने मला इंट्रोड्यूस केलं तिथे आणि मला दादा तूच हवायस. म्हटलं ठीक आहे ना, मग करूया ना, आपल्याला भूमिका तर करायची ना, बरोबर, पण करूया. पहिला ऐतिहासिक, हा माझा पहिला ऐतिहासिक सिनेमा. त्याच्या आधी मी क्रांतिकारक सिनेमा केला होता, वासुदेव बळवंत फडके, त्यात दौलती रामोशी गेला. त्याच्यात पण अजिंक्य देव सरांनी मला बोलवलं होतं, कारण आम्ही तेव्हा त्याच्या आधी युनिट 9 सिरियल केली होती निशिकांत कामत सरांची. मग तिथे आमची ओळख झाली. मग त्यांचा डायरेक्ट फोन आला की कमला दौलती रामोशी करतोस तू. पण इंडस्ट्रीशी खूप गोल आहे, म्हणजे कुठून ना कुठेतरी कनेक्शन्स. आणि नाही, कसं आहे, मी एवढंच सांगेन की इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, तुमच्याकडे प्रत्येकाकडे तुमच्याकडे जो प्लस पॉईंट आहे तो माझ्याकडे नाही, आणि जो माझ्याकडे प्लस पॉईंट आहे तो तुमच्याकडे नाही. तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे मिमिक्री करू शकता, पण ते ओरिजिनल नसेल. राईट. त्यामुळे अभिमान बाळगूच नका, हे माझ्या गुरुनी शिकवलं. अभिमान बाळगण्यात अर्थ नाहीये. सगळेच जण प्रत्येकाचा सरस दाखवतात, बरोबर, आणि त्यांना तेच मिळतं सरस दाखवण्यासारखं, राईट, आणि मग त्यात तो फिट होऊन जातो. तर अभिमान बाळगला तर तुम्ही कधी खाली पडत ते कळणार नाही. हे आमच्या गुरुचं खूप मोठं वाक्य आणि छान वाक्य आहे की आपली देवता जी आहे, रंगदेवता, तीच एका पायावर उभी आहे. म्हणजे तीच स्टेबल नाहीये, ती एका पायावर उभी आहे, नटराज. तेव्हा लक्षात घ्यायचं, अभिमान बाळगू नका, जास्त गर्व, अरे मी अशी भूमिका केली, मी असं सॉलिड केलं, मी गायतोंडी असा केला, लोकांना एवढा आवडला. डाऊन टू अर्थ राहा, नाही तर कधी पडशील कळणार नाही. बरं, मला ना गायतोंडीवरून पटकन एक आठवलं की दृश्यम मध्ये तो जो सीन होता ना, त्या सगळ्या फॅमिलीला मारताय आणि जेव्हा त्या लहान पोरीवर हात उचलता, काय होता तो, म्हणजे काय मनात काय आलेलं? मनात काय, तो सीन करायचा आहे ना, आणि तो सीन खूप मोठा होता, तो एडिट झाला, सेन्सॉर झालाय. ओ का? नाही, बायकांना मारतोय ना, खूप मारलाय मी ते. तो मोठा सीन होता, खूप मोठा सीन. म्हणजे श्रेया शरण आहे त्यात, मोठी ती मुलगी आहे, हो, छोट्या मुलीचा कालफडातला पण सीन होता दृश्यम 1ला. ओके. तो तिने दिला होता मृणालने. तिने 4 रिहर्सल केल्या पडण्याच्या. तो नशीब माझं चांगलं की तो सीन नाही लावला होता, सेन्सॉर झाला. नाहीतर अरे मला लई शिव्या पडल्या. मी अननोन नंबर पण उचलतो. दृश्यम 1 नंतर माझा अनुभव खूप वाईट होता. काय होता? मला रात्री संध्याकाळी 8च्या नंतर फोन यायचा, अननोन नंबर, मी आपला उचलायचं सवयीप्रमाणे. आता 8च्या नंतर म्हणजे समजून जायचं काय तो कुठे काय करत असतो. दृश्यम आपने घ्या, बोला हा. काय तोंडे आपने घ्या, हा. मग आई बहिणीनं शिवाय घालायचा मला, तो बच्ची को मारा आहे, ते लात मारायचं सीन आहे ना, त्याच्यावर सुरू व्हायचे. असे 5 फोन येऊन गेले मला. अरे देवा. एखादा तर मिस कॉल होता, तो मी परत कॉल केला त्याला. आवड ना, तो घातल्याशिवाय मला आई बहिणीवर
बरं मी लालबाग काळा चौकीचा सुरू मग म्हणे अर्धा तास मी डायजेस्ट मी कशाशिवाय घालणार ना मला मी आता त्या पोस्टला आलो ना त्यामुळे आपला असा मग मी अर्धा तास डायजेस्ट करत होते अरे मला ह्याच्याशी मोठ्याशिवाय येत होतं रे पण ती काय म्हणतात ती पोच पावती आहे की त्या भूमिकेची. एक्झॅक्टली आणि मी प्रत्येकाला सांगतो की त्या कमलाकर गायतोंडेला शिवाय कमलेश सावंतला त्याशिवाय नाही कारण एक्झॅक्टली कारण ह्याचं मी कुठेतरी वाचले कोणाकडून ऐकलेलं की निळू फुलेंच्या बाबतीत तो किस्सा झालेला की त्यांनी जो खलनायक प्ले केला इज लाईक नाही पण ते लेजेंडरी एक्झॅक्टली सो त्यांचा तो एक किस्सा मी ऐकलेला की जेव्हा जेव्हा निळू फुले यायचे तेव्हा बऱ्याचदा असं व्हायचं की त्या गावामध्ये त्या बायकांना त्यांच्या तोंडावर किंवा आले की दार लावायच्या की दार लावायचं अरे खरं तर त्यांनी तो एक सांगितलेला की ही खरं तर त्यांच्या कामाची पोचपावती होती तर आणखीन एक नाही पण निळू ग्रेट ग्रेट काही आठवण किंवा काय काय आठवण किंवा काय मला संधी नाही मला त्यांच्यासोबत काम करायचं अरे हा पण त्यांचं काम पाहण्याची खूप जर तुम्ही सामना सिनेमा काढा ना कळतच नाही सिनेमा अरे नाही निळू फुले सरच आहे नाही रे शिराब लागू सरच आहे नाही नाही निळू फुले नाही डॉक्टर 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 नाही ह्याचा सिनेमा संपतो कळतच नाही सिनेमा कोण सरस आहे पण ते जे दोघही बघा ना लेजंड यार सिनेमा संपतो तुम्हाला सिनेमा कळत नाही तो आजही सिनेमा तुम्हाला माहित नसेल सांगतो तो आजही सिनेमा अभ्यासासाठी दाखवला जातो हो हो विस्लिंग वूड घ्या किंवा NSD घ्या तिथे त्या दाखवतात हा सिनेमा किंवा बघा असा तो सिनेमा आहे कळतच नाही कोण सरस आहेत ते म्हणजे त्यामुळे निळू फुले आपण काय हे भूमिका आली दिग्दर्शक आमचे चांगले होते लेखक आमचे चांगले होते त्यामुळे ती भूमिका मला मिळाली इतर जे सहकार त्यांच्यावर सहकार्य म्हणून काम करायला मिळालं त्यांनी मला सपोर्ट पण केला तर अजय देवगण सर आहेत तब्बूजी आहेत रजत कपूरजी आहेत ह्या अक्षय खन्ना सेकंडला सगळ्यांनी योगेश सोमण सर आहेत किंवा प्रसन्न केतकर या सगळ्यांनी तो प्रथमेश परब आहे डॉक्टर भुताडिया सर आहेत ह्या सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आपलं बनतं एखादी आणि ती एखादी गोष्ट ती बनली गेली जसं फर्स्ट मध्ये दृश्यमध्ये कसं जसं विजय साळगावकर हा चुकीचा आहे हा करेक्ट आहे पण हा नीच माणूस आहे आणि हा अतिशय चांगला माणूस आहे आणि हा सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतो मी सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व नाही करत बरोबर मी एक निच्छड माणूस आहे ज्याचा पर्सनल याच्याशी दुश्मनी आहे त्यामुळे काय झालं ते दृश्यम 1चा असा फायदा झाला ह्या म्हणजे गायतोंडे आणि विजय साळगावकर असं होतं की हा पाठी लागला आणि हा बघतोय की हा कधी पण ना मी फ्रँकली म्हणजे मी स्वतः दृश्यम 2 पाठ आहे म्हणजे लिटरली तोंड पाठ आहे पण ते जे गायतोंडे आहे ना ऍक्च्युली तसा मनात वसलेला असा गायतोंडे आहे तर तुम्ही आधी मल्याळम पाहिलेला का त्याचा नाही बरं एक मिनिट दृश्यम मुळात तुमचे दोन्ही चित्रपट पाहिलेत नाही का अरे स्वतःची एवढी कलाकृती थिएटर मध्ये मी झोपून जातो गाढ झोपतो मस्त होतो अरे रे रे मी नाटकाला पण झोपतो म्हणून मी नाटकाला पुढची तिकीट काढतो मग असं कसं चालेल ना मग झोपता येणार ना म्हणजे बघता येतं इव्हन सवय एकांका स्पर्धेत मी तिकीट काढायचो नाईटला असायची रात्री पहिले एकांका संपल्यानंतर मी झोपलो होतो गाढ डायरेक्ट 6ला उठायचो अरे रे रे पण तब्बूचा म्हणजे तुम्ही उल्लेख केला की तब्बू पण होती अक्षय खन्ना तर तब्बू सोबत पण मॅक्झिमम स्क्रीन शेअर केली आहे कसा होता एक्सपिरियन्स त्यांच्याशी इंटरॅक्शन आणि तब्बू इज लाईक ऍक्ट्रेस बापच आहेत त्या पण मी म्हणतो माणूस म्हणून बाप आहे म्हणजे माझा तुम्हाला अनुभव आता मी विषय काढला म्हणून अनुभव सांगतो माझं कसं असतं इथे कट बोलल्यानंतर मी कमलेश सावंत होतो त्यामुळे आपले सगळे किडे सुरू होते जे काय आहेत ते तर फर्स्टला त्यांना कळलं होतं की व्हॉट इज कमलेश सावंत हे मजाकी आदमी बहुत तर सेकंडला कसं जसं त्या पहिल्या वेळेला आल्या मी दिसलो त्यांचं निरीक्षण सुरू झालं माझ्याकडे आता हा कुठे मजा करते बघा असं ते सुरू होतं की त्यांना ते समजलं होतं फर्स्टला की हा खूप मजाकी आहे आणि हा कुठे ना कुठेतरी काय काय करतच असतो अजय देवगण सरांना पहिल्यापासून माहित होतं फिक्स होतं आता फॅमिलीला मारण्याचा सीन होता दृश्यम 2ला हे मी फॅमिलीला मारतोय ही मध्ये काच आहे इकडे ह्या साईडला अक्षय खन्ना सर अजय देवगण सर आहे बरं हे मला सिंग साऊंड असतं मला हे साऊंड रेकॉर्डिंग सांगितलं मला माहिती नाही खरं कितपत आहे ओके तर अक्षय खन्ना कसे आहेत गुड मॉर्निंग आणि मग ते स्वतःच राहतात ओके इन जनरल तुमच्या जोक्स ते हसतील पण स्वतःला हसतील असे आपल्यात मिक्स होऊन हसणार नाही ते पहिल्यापासून तसेच आहेत अक्षय खन्ना मी ते दिवार लावते आमच्यासोबत
तर त्यांना दिसायचं आईला मारण्याचा सीन आहे, सिरियस सीन. तो संपलाय बायका हसतायत, हा माणूस काहीतरी बोलतोय. अच्छा, म्हणजे आतमध्ये तुम्ही हसत होता हा सगळे. चालू ओके, होतं. हां. कट झालं ना की मी सुरू व्हायचो. मी सुरू व्हायला की चौघी हसायच्या, त्या हसत बसायच्या. हं. त्यांना क्युरिओसिटी की हे कोण आहे, काय सिरियस सीन आहे की काय? बरं, सीनच्या वेळेला सिरियसनेस आहे, हो. कट बोलल्या पटकन म्हणजे एवढा ड्रास्टिक चेंज कसा कसा असतो? होऊ म्हणजे शकतो? काही काळ काय होईल आपण त्या सीन मध्ये असतो, सीन कारण मध्ये असतो ना. म्हणजे मारण्याचा सीन आहे ऑब्व्हियसली. तर मी देवगण सरांच्या लक्षात आलं, अरे वो है ना, वो ऐसा ही है, जहाँ भी देखो ना उसके बाजू वाले सब हसते ही रहते, सो स्वीट. लेकिन अच्छा कलाकार. ते मला साऊंड रेकॉर्ड मला माहिती नाही. आता दुसरा किस्सा असा आला की दृश्यम 1च्या वेळेला मी बाजार नावाचा सिनेमाची डबिंगला होतो आणि एक कॉल आला, तो आपण हो उचलत हो नाही. हो. नंतर मी कॉल बॅक केला, तर हा आणि कमलेश, मी दिलीप प्रभाकर बोलतोय. मला सुचेच ना. हा सर, हा काका, हा मी काम केलं होतं. मग सर काय बोलतोय, हा सर, हा काका बोला. अरे दृश्यम सिनेमा खूप उत्तम काम झालंय तुझं, आणि निशिकांत कामत पण सांगा, आणि त्या लेखकांना पण खूप छान झालेलं आहे. वाव. सिनेमा खूप चाललाय, आणि हो, हिंदुस्तान टाइम्समध्ये तुझ्याबद्दल चांगलं लिहून आलंय. तर तुला मी व्हॉट्सअप केले, ते बघ. वा. दिलीप प्रभाकर, तुम्ही असाच वेळ आलो होतो काय, मला सुचेच ना. लगेच व्हॉट्सअप चेक केलं, तर हिंदुस्तान टाइम्सचं त्यांनी मला व्हॉट्सअप केलं होतं. आता सेकंडचा अनुभव हा सांगतो तुम्हाला. रविवारी शुक्रवारी रिलीज झाला, रविवारी मला फोन आला. तर थोडासा डिस्टर्बन्स होता, पण मी ओळखलं की हा तब्बू मॅमचा आवाज आहे. ओके. 1 मिनट कमलेश जी, मैं थोड़ा नेटवर्क में आती हूँ. हाँ कमलेश, मैंने कल अपना सिनेमा देखा फैमिली के साथ. क्या काम किया है तूने कमलेश? तेरा हर एक पंच बज रहा है, जहां पे हंसना है उधर पब्लिक हंस रही है, जहां पे गुस्सा होना है, जहां पे गाली देनी वहां पे तुझे गाली पड़ रही है. बहुत बढ़िया काम किया तूने. आता माझा नंबर त्यांच्याकडे नाही किंवा त्यांचा नंबर माझ्याकडे नाही. म्हणजे त्यांनी ह्या गोष्टीसाठी मिळवला production मधला नंबर. number घेतला एक्झॅक्टली. आणि फोन करून एवढ्या सुपरस्टारने माझ्यासारख्याला. पण आम्ही पहिल्यांदा काम करतो, असं पण नाही की आम्ही आधी काम केलं होतं. हो. दृश्यम 1 केला तर दृश्यम 2 करतो. ते पण फुल फ्लेज स्क्रीन नाही ना, म्हणजे जिथे गरज आहे तिकडे स्क्रीन शेअर केली आहे. आणि हा मोठेपणा आहे त्यांचा. म्हणजे आणि मी तर असं होत आहे, मला काय सुचत ना काय बोलावं आता. काय नाही, पण खरंच म्हणजे मी स्वतः लिटरली तुमच्याशी बोलत असताना तो दृश्यम ना डोळ्यांसमोर आहे, स्क्रीन बाय स्क्रीन. तर नक्कीच तुम्ही मजा तुम्हाला नक्कीच आली असेल. अच्छा, गप्पा तशा तर खूप 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 अजून सुरू राहाव्या तशा वाटतात, पण वेळेअभावी थांबतोय आपण. हो. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, असंच प्रेम करत राहा आमच्यावरती, कारण आम्ही तुमच्यामुळे आहोत आणि तुमच्यासाठी आहोत. त्यामुळे तुमचं प्रेम, तुमची शाबासकी, आणि तुम्ही आम्हाला आमच्या कलाकृती पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ते तुम्ही करतातच. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडतातच, आणि आम्ही आमचं कर्तव्य जे तुम्हाला 100% मनोरंजन द्यावं, हे कर्तव्य पार पाडितच राहणार, आणि त्यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू राहणार. धन्यवाद. तर नक्कीच कमलेश सरांनी सांगितलं तसं की रसिक प्रेक्षकांमुळे खरं तर कलाकार आहेत, आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही कलाकारांसोबत ज्या गप्पा मारतो, खरं तर ते तुमचेच प्रश्न असतात की जे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आणि प्रत्येक वेळ असतं की कलाकार ऑन स्क्रीन कसा असतो आणि ऑफ स्क्रीन कसा असतो. तर आमचा या महा MTV गप्पाच्या निमित्ताने माझा हाच प्रयत्न असेल की मी जे कोणते कलाकार तुमच्या भेटीला आणेन, तर ते ऑफ स्क्रीन कसे आहेत हे तुम्हाला जास्त कळतील. तर तुम्हाला आमच्या या कमलेश सावंत सरांसोबतच्या गप्पा कशा वाटल्या, या तुमच्या प्रतिक्रियांमार्फत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि यासाठी महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा, आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तर मी रसिका शिंदे तुमचा निरोप घेते, आणि कॅमेरावर माझ्यासोबत होते अविनाश आणि आलेख. तर आमच्या तिघांकडून पण तुम्हाला खूप 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 धन्यवाद, आणि थँक्यू सो मच कमलेश सर, आज वेळ दिलात. आणि अशाच गप्पा या पुढेही रंगतील अशी मला अपेक्षा आहे. नक्की. थँक्यू सो मच.